मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता. भाजप शिवसेनेत महापौर पदाबाबत एकमत न झाल्यानं फटका. आता फेब्रुवारीमध्येच निवडणूक होण्याची शक्यता. कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. आजचं राजकारण गुलामांचा बाजार. बाळासाहेब ठाकरे असते तर व्यथित झाले असते. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणानं शिसारी आल्याचं वक्तव्य. जेव्हा सत्तेसाठी विचारधारा विकली जाते तेव्हा उद्या निष्ठा विकली जाणारच. राज ठाकरेंच्या शिसारी येतेला भाजपचं जोरदार उत्तर. टीकेआधी ठाकरे बंधूंना आरशात पाहण्याचा सल्ला. गुजरात्यांकडून आपल्यावर घाव घालण्यासाठी आपल्याच माणसांचा वापर. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर घणाघात. मेलो तरी 72 पण 2 व्यापाऱ्यांचा गुलाम होणार नाही, ठाकरेंचा निर्धार. कल्याण डोंबिवलीत ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल. पक्षाकडून कोळसेवाडी पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल. सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी. महापौर निवडी आधी चंद्रपूर काँग्रेसमध्ये उभी फूट. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवारांकडून वेगवेगळे गट स्थापन. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे मध्यस्थीचे प्रयत्न फेल. अकोल्यात भाजपनं शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या मदतीनं गेम फिरवला. भाजपकडून 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी. महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा. सोलापूर झेडपी निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची युती. भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींसह महाआघाडी स्थापन. दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानं राजकीय चर्चेला उधाण. अलिबागमधील शेकापचा हक्काचा बालेकिल्ला ढासळला. शेकापचे नेते सुभाष वाघळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत पक्षप्रवेश. आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीत प्रवेश. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळांना मोठा दिलासा. एसीबी पाठोपाठ ईडीच्या केसमधून निर्दोष मुक्तता. आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी हेल्पलाईन सुरू. आता एका कॉलवर सुटणार योजनेसंदर्भातले सर्व प्रश्न. मंत्री आदिती तटकरेंची घोषणा.